नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय जागतिक एकल महिला दिनाच्या व वडसावित्री पौर्णिमा निमित्त महापालिकेचे विविध उपक्रम उत्साहात संपन्न. वटवृक्ष वाटप, मोफत आरोग्य शिबिर, हिरकणी कक्षाचा शुभारंभ आणि 100 दिवसांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन. आंतरराष्ट्रीय जागतिक एकल महिला दिनाच्या व वडसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून जालना शहर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रम बुधवारी उत्साहात संपन्न झाले. सदरील कार्यक्रम मनपाच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ संध्या संजय देठे यांच्या पुढाकारातून घेण्यात आला. यावेळी वटवृक्ष वाटप, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, हिरकणी कक्षाचा शुभारंभ तसेच सभापतींच्या 100 दिवसांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आलं. जालना शहर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ संध्या संजय देठे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात नवनिर्वाचित महिला नगरसेविका, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटांच्या अध्यक्ष व सचिव तसेच एकल महिलांना वटवृक्षाचे रोप भेट देण्यात आलं. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत एकल महिलांना समाजात सन्मान मिळावा हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांसाठी कलावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर कृष्णाजी कोरडे यांनी आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. माजी रेल्वे राज्यमंत्री तथा माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्करआबा दानवे, अशोकअण्णा पांगरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमात महानगरपालिकेत येणाऱ्या माता भगिनी आणि त्यांच्या लहान बालकांसाठी स्तनपान व विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या हिरकणी कक्षाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केलं. तसेच सभापतींचा कार्यभार स्वीकारल्यानंतरच्या 100 दिवसात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाचा आणि आगामी योजनेचा आढावा घेणाऱ्या कार्य अहवाल पत्रिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती यामध्ये देण्यात आली. दरम्यान वृक्षारोपणासाठी आवश्यक रोपे महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या पुढाकाराने एका सेवाभावी संस्थेच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमास महिला, नागरिक, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.